नाशिकच्या विल्होळी परिसरामध्ये इसमाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। महिलेचा कोयत्यानं सपासप वार, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। नाशिक जिल्ह्यातील विल्होळी परिसरामध्ये एका इसमाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। एका महिलेनं संबंधित इसमाच्या डोक्यात कोयत्यानं सपासप वार करत त्याची हत्या केल्याचं समोर आलंय। या घटनेचा थरारक व्हिडिओ सुद्धा समोर आला असून परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार महिलेनं अचानक कोयत्यानं हल्ला करत इसमाच्या डोक्यावर वार केले। या हल्ल्यात इसमाचा मृत्यू झाला। हल्ला केल्यानंतर संबंधित महिला घटनास्थळावरून पलायन करण्यात यशस्वी झाली। विशेष म्हणजे ओळख पटू नये यासाठी पलायन करताना तिने दुचाकीच्या नंबर प्लेटवर कापड झाकल्याची सुद्धा माहिती आहे। त्यामुळे हा हल्ला पूर्वनियोजित असल्याची सुद्धा शक्यता आहे। दरम्यान हत्या नेमकी कोणत्या कारणातून करण्यात आली याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही। घटनेनंतर नाशिक ग्रामीण पोलिसांनी महिलेचा शोध सुरू केला असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे। या घटनेमुळे परिसरात सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालंय।